मैं हूँ रियाज शाह और आप देख रहे हैं स्टार न्यूज मालेगांव चैनल। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों। डोंगराला गावामध्ये आमची रेखा जाधवताई या आले, यांचं म्हणणे तुम्ही ऐका, हे काय बोलताय। अगदी महत्वाची बातमी ताईंनी सांगितलं आम्हाला। बरं ताई, आपलं काय बोलणं आहे आमच्या चॅनलला सांगा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम। हे आता शब्दांनी ही घोषणा आम्ही द्यावी की नाही द्यावी हा मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। कारण ज्या शिवरायांनी आणि आमच्या मायमाऊलींनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी जो लढा दिला होता, तो महाराष्ट्र जो त्यांनी स्वप्नात बघितला होता, तो महाराष्ट्र खरोखर आता राहिलेला आहे का? खरोखर आता देवा भाऊ तुम्ही लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदे साहेब झालं, अजित दादा झालं, तुम्ही ही लाडकी बहीण योजना राबवून आपल्या भगिनींचे मत मागताय, परंतु या लाडकी बहीण खरोखर तुमच्या राज्यात सुरक्षित आहे का हा प्रश्न आज आम्हाला पडलेला आहे। राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला असाच आम्हाला याचा निकष वाटत आहे। आज जर तुम्ही बघाल तर मालेगाव मध्ये सगळीकडे अगदी अशांतता पसरलेली आहे। आमच्या माता भगिनींना रोडावर येऊन न्याय हक्कासाठी उतरावं लागत आहे। मग हा खरोखर विकसित महाराष्ट्र आहे का? या सर्व याच्यातून आम्ही भाऊ तुम्हाला हेच मागणी करत आहोत की पहिले आम्हाला सुरक्षित बहीण योजना राबवा आणि त्यानंतरच आम्हाला लाडकी बहिणीचे स्वप्न दाखवा, अन्यथा तुम्ही आमच्या दारी वोटिंग मागायला येऊ नये अशीच आम्ही स्वराज्य पक्षाकडनं मागणी करतो। आणि खरोखर तुम्ही वोट मागायला येत असाल तर आम्हाला लाज वाटेल, कारण जर तुम्ही आम्हाला सुरक्षितता देऊ शकत नाही तर आम्हाला तुमच्यासारखे नेतेही नको। आणि हे सरकार खरोखर निष्क्रिय सरकार म्हणून जर आम्ही इथे घोषित करत आहोत आणि ह्या पुढे अशी घटना घडणार नाही अशी जर तुम्ही आम्हाला ग्वाही देत असाल तरच तुम्ही या पुढे वोटिंग मागण्यासाठी आमच्या दारोदारी यावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज ही खूप अशी भयंकर अशी घटना घडलेली आहे आणि सरकार आपल्याला सांगतंय की आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देतो। सरकारला आम्हाला एकच सांगायचं की लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये नका देऊ, परंतु लाडकी बहीण ही सुरक्षित कशी होईल यासाठी तुम्ही तुमचे नियम काढा। आणि आज आमची बहीण, आम्ही लाडकी बहीणला तुम्ही म्हणू शकता बरोबर, पण आमची बहीण सुरक्षित नाहीये। कारण आमची बहीण आम्ही आज शाळेत पाठवताना पण 10 वेळेस विचार करतोय, गावात पाठवताना 10 वेळेस विचार करतोय, कारण आम्हालाच माहिती नाही की आमची बहीण सुरक्षित आहे का नाहीये। आता आपण शाळेत पाठवताना तुम्ही शाळेमध्ये जाताना पण पोरांची, लहान मुलांची तुम्ही कधीच हे करत नाही, कारण तिथे पण तुम्ही पोलीस वगैरे ठेवायला पाहिजे। या गोष्टी आता घडत्या, गोष्टी घडायला नको। आणि जे पण काही गोष्ट घडली त्या आरोपीला ही फाशी त्यांच्या गावातच झाली पाहिजे। फाशी जर नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन करून त्याला फाशी देईपर्यंत आम्ही न्यायासाठी लढत राहू, एवढंच सांगतो। आज दुःखी कुटुंबाला आम्ही सर्वांनी भेट दिली। खूप दुःख अंतकरणाने आज सांगू इच्छितो की जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण महाराष्ट्र मानायचो, त्यांच्या स्वराज्यात काय होतं की अशा नरधमाला चौरंग करायची शिक्षा होती, पण आज त्यांच्याच महाराष्ट्रात आज आपली लेकी बाळ नसून आज तिच्या सोबत जे कृत्य झालंय, आज त्यांच्या घरच्यांसोबत आज आम्ही आहोत। संभाजीराजे छत्रपतींच्या आदेशावरून आज आम्ही आज त्यांना भेटण्यासाठी आलो। आज खूप वाईट वाटतंय की आम्ही आमच्या लेकीला वाचू शकलो नाही आणि तो नराधम आज पोलिसांच्या ताब्यात आहे। पोलिसांच्या ताब्यात का देताय त्याला द्या आमच्या पब्लिकच्या हातात, त्याला जनतेच्या हातात दिला, त्याचा आम्ही चौरंग करू, उभा फाडू, तो आमचा प्रश्न। पण जर असं केलं ना तर दुसरी लेकी बाळ तर वाचल। जर आमच्याच बापाच्या महाराष्ट्रात जर आमची लेकी बाळी सुरक्षित नसेल तर देवा भाऊ तुमची लाडकी बहीण योजना काही कामाची नाही। आम्हाला लाडकी बहीण योजनेपेक्षा लाडकी बहीण सुरक्षित हवी आहे। आज पूर्ण महाराष्ट्र या कुटुंबासोबत आहे। मी माझ्या महाराजांतर्फे, संभाजीराजांतर्फे आज तुम्हाला शब्द देतो, तन मन धनानी स्वराज्य तुमच्या सोबत राहीन। वेळ पडली इथं धरणे आंदोलन असन, उपोषण असन, आम्ही तुमच्या सोबत राहू जोपर्यंत त्या नरधमाला शिक्षा होत नाही, फाशीची शिक्षा होत नाही, आम्ही सर्व तुमच्या सोबत राहू। आज ती तुमची लेक नाही, ही पूर्ण महाराष्ट्राची लेक आहे असं बोलून थांबतो। नमस्कार। आज आम्ही सर्व समाज बांधव बडगाव तालुका जिल्हा जळगाव येथून आलेलो आहे। आपल्या इथे डोंगराळे येथे जे यज्ञादुसाने ही 4 वर्षाची जी कन्या आहे तिची बलात्कार करून निर्गुण अशी हत्या झालेली आहे, तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि हा कुठला एखादा समाजाचा विषय नाही, हा सामाजिक विषय असून आरोपीला कुठली जात नसते, समाज नसतो। तर मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आरोपीला कठोर म्हणजे फाशीच दिली गेली पाहिजे आणि ही केस फास्ट कोर्ट मध्ये चालवली पाहिजे। मित्रांनो, आपण सर्व
आपण सर्व बघतो अशा घटना घडतात. आमच्या बडगावमध्ये स्वतः गोंडगाव इथं अशी घटना घडलेली होती. त्यावेळी भरपूर आले, पत्रकार आले, मंत्री आले, मुख्यमंत्र्यांनी फोन केला. आजही त्या आरोपीला फाशी किंवा कुठलंच काही झालेलं नाहीये. आम्ही समाजवाले 4 दिवस येतो, शोक व्यक्त करतो, त्यांच्या पाठीशी असतो. पण असं न होता मी शासनाला विनंती करतोय की या बलात्काराच्या कायद्यात बदल करायला पाहिजे. कारण बलात्काराला जो बलात्कार करतो त्याच्या शिक्षा अशी दिली पाहिजे की लोकांच्या ताब्यात देऊन अशा घटना झाल्या तर लोकांच्या ताब्यात दिलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांच्यावर वचक बसल. तर मी मायबाप शासनाला विनंती करतो की यज्ञाच्या परिवाराला न्याय मिळावा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. कोपरगाव आहेर स्वर्णकार व 18 पोट शाकीय पगार जाते आमचे आहेर स्वर्णकार समाज यांच्या वतीनं आम्ही इथं आलो आहोत. परंतु कुठल्याही समाजावर असा अत्याचार होता कामा नाही, कुठल्याही समाजावर अत्याचार होता कामा नाही. याला कायदाच एखादा वेगळा काढला पाहिजे की कमीत कमी की त्या दहशतीतून त्या माणसाचा असा कार्यक्रम केला पाहिजे, त्याला उलट जगवलं पाहिजे. पण हात पाय वगैरे काही ठेवले नाही पाहिजे, म्हणजे हे गुन्हे थांबतील. दुसरा पर्याय नाही, त्याला खचून खचून मरू दिलं पाहिजे. पण फक्त दोन्ही पाय आणि दोन्ही हात, म्हणजे जसं इंग्रज सरकारच्या काळात व्हायचं, आता हा इंग्रज सरकारचा काळ चालू आहे का काय, असं मला म्हणायचं आहे. तर ठीक आहे, पण शासनाने, मोदी सरकारने, फडणवीसनी यांनी दखल घ्यावी आणि कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी करावी. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें. हम